नमस्कार. एकाक्षी MPSCमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एक छोटीशी इन्फॉर्मेशन देण्यासाठी मी आली होती की इयरबुक आदरणीय देवा जाधवर सरांचं चालू घडामोडीवरील जे इयरबुक आहे 2026 ते मी स्टार्ट करणार आहे. ठीक आहे. तर बघा, ते थोडक्यात आपण पुस्तक बघून घेऊ. ॲक्च्युली आधीचे जे काही इयरबुक मी सरांचे कंप्लीट केलेले आहे तशीच रचना आहे आणि आधी मी सांगितलं होतं की माझ्याकडून नाही होणार, पण मग नंतर मला वाटलं की आपण कंप्लीट करून घेऊ. ठीक आहे. याच्यातला जानेवारी मंथ ऑलरेडी आपला कंप्लीट झालेला आहे आणि त्याची प्लेलिस्ट पण आहे आणि तो मी सलग घेतलेला नाही आहे, कारण बऱ्याच गोष्टी ट्रिक्सच्या स्वरूपात समजावून सांगाव्या लागतात. त्यासाठी मी असं काही पार्ट्समध्ये तो व्हिडिओ आणलेला आहे जानेवारी मंथचा. ठीक आहे. तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये गेलं की तुम्हाला जानेवारी मंथ समजून जाईल. तर एका स्टुडंटने मला सांगितलं होतं आणि खूप साऱ्या स्टुडंट्सची ही मागणी होतीच की मॅडम प्लीज सरांचं स्टार्ट करा म्हणून, पण माझंच काही कन्फर्म नव्हतं. तर आता मी कन्फर्म केलेलं आहे. बरं, पुस्तकाची किंमत सांगते. पुस्तकाची किंमत आहे 400 रुपये. ठीक आहे. आणि मला माझ्या बुक स्टॉलमधून मिळालं आहे 280 रुपयांना. ठीक आहे. आणि एका स्टुडंटने मला सांगितलं होतं की मॅडम पुस्तकाची ठेवण बघा कशी आहे, की जानेवारी मंथ असे प्रत्येक मंथ वेगवेगळ्या टाईपमध्ये त्यांनी दिलेले आहेत. आणि मग सुरुवात कशी करा, एक स्टुडंटने सांगितलं होतं की डिसेंबरपासून मग मागे मागे तुम्ही जा, आणि मला पण हेच योग्य वाटतं की आपण डिसेंबरपासून स्टार्ट करू. आणि सरांनी अनुक्रमणिका देताना पण तसेच दिलेले आहे. बघा, चालू घडामोडी डिसेंबर 2025 आधी दिलेलं आहे, त्याच्यानंतर मग नोव्हेंबर, असे जानेवारीपर्यंत सरांनी मागे मागे ह्याच पद्धतीने पुस्तक दिलेलं आहे. आधी डिसेंबरपासून सरांनी स्टार्ट केलेलं आहे. दुसरी गोष्ट, एक स्टुडंटने विचारलं होतं मॅडम की याच्यात वन लायनर आहेत का. तर बघा, जे ऑलरेडी माझं देवा जाधव सरांची जे सिरीज फॉलो करतात त्यांना सरांच्या पुस्तकाची ठेवण नक्कीच माहिती असेल, पण तरी मी काही नवीन न्यू कॉमर्ससाठी सांगते. तर बघा, सरांच्या पुस्तकात वन लायनर पण असतात आणि बाकीची पण माहिती असते आणि चार्ट पण खूप सारे असतात. तर फॉर एक्झाम्पल, आता जे स्टुडंट नवीन आहे किंवा ज्या स्टुडंटने मला हा प्रश्न विचारला त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची माहिती आहे. फॉर एक्झाम्पल, आता आपण डिसेंबर महिन्याचं बघूया. मंथली करंट अफेअर्स डिसेंबर. तर सरांनी बघा काय केलं आहे, GI टॅग एकत्र दिलेले आहेत, नंतर नवनियुक्त्या एकत्र दिल्यात, नंतर डिसेंबरमधली पुस्तकं एकत्र दिली, समित्या एकत्र दिल्या, ऑपरेशन्स वेगवेगळे दिले. ठीक आहे. डिसेंबरमधील पुरस्कार वेगळे करून दिलेले आहेत, जे खूप छान आहे. डिसेंबरमधील युद्ध सराव वेगळे दिलेले आहेत, ब्रँड ॲम्बॅसेडर. नंतर बघा, डिसेंबरमधील पहिल्या घटना, आता ह्या तुम्ही वन लायनरमध्ये घेऊ शकता. नंतर डिसेंबरमधले महोत्सव, डिसेंबरमधील नावातील बदल, त्याच्यानंतर आता हे सगळे झाले डिसेंबरमधील घटना. आणि ह्या मग बाकीच्या ज्या काही घटना आहेत मोठ्या मोठ्या, त्या अशा पद्धतीने सरांनी मग एक सेपरेट त्याला हेडिंग देऊन अशा पद्धतीने हे कंप्लीट केलेलं आहे. म्हणजे आणि ज्या सरांनी मला विचारलं होतं की वन लायनर आहेत का, तर वन लायनर पण आहेत. कशा पद्धतीने आपण ते सांगू. हे तुम्हाला दिसतंय, मी डिसेंबर महिनाच तुम्हाला दाखवत आहे. तर बघा, वन लायनर कशा पद्धतीने आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर आणि इथे पुन्हा दिनविशेष आणि त्याच्या थीम पण आहे. तर आता बघा, वन लायनर आपण हे बघू शकतो की टू द पॉईंट चालू घडामोडी, किंवा सर आधी याला नाव द्यायचे परीक्षेला जाता. ठीक आहे. तर हे जे टू द पॉईंट चालू घडामोडी आहे हे याच्यात पण खूप असतं. आणि मोस्टली जेव्हा मी आधीचे जेव्हा सरांचे पुस्तकं कव्हर केलेले ना, त्याच्यात हे काही माझ्याकडून कंप्लीट व्हायचं नाही, पण मी ह्यावेळेस हे सगळं कंप्लीट करायचा विचार करते आहे. ठीक आहे. तर हे पण खूप असतं. दुसरी गोष्ट मला तुम्हाला काय सांगायची होती, व्हिडिओ बनवताना आपण काय करू की हे बघा, जर हे सगळंच मला नुसतंच वाचून दाखवायचं आहे ना, तर नुसतं वाचून दाखवायला सुद्धा 1-1.5 तास जाईल, जर नुसतं प्लेन वाचायचं आहे आणि तुम्ही तुमचं लक्षात ठेवणार. पण आता समजा हे बघा, हे जे GI टॅग आहे, जस्ट फॉर एक्झाम्पल बघा, GI टॅग आहे. आता समजा पोंड्रू खादी इथे दिलं आहे, पोंडुरू खादी किंवा इडिलिंबू. तर हे समजा मला तुम्हाला दाखवायचे असतील, किंवा तामिळनाडूचे कोणते आहेत टॅग, तर तुम्हाला इमेजेस दाखवणं, तुमच्याकडून पाठ करून घेणं, किंवा नियुक्त्या असतील किंवा काही युद्ध सराव असतील, हे सगळं तुमच्याकडून पाठ करून घेतल्यानंतर मग मला वाटतं की नाही, अरे आपण पण विद्यार्थ्यांना व्यवस्थित दिलेलं आहे. तर माझं म्हणणं काय आहे की आपण जर वाचूनच दाखवायचं आहे तर 1-1.5 तासात कंप्लीट होईल. पण जर आपण आहे ना डिसेंबर महिन्याची एक प्लेलिस्ट बनवली इयरबुकची, आणि मग त्याच्यात ह्या प्रत्येक घटना एक व्यवस्थित कंप्लीट केला, तर आपल्याला जास्त फायदा होईल. ठीक आहे. तरी तुम्ही तुमचे सजेशन्स खाली देऊ शकतात. तर मग अशा पद्धतीने, नाही तर मग काय होईल, ते रटाळ होऊन जाईल आणि
म्हणजे अशा पद्धतीने तर माझं आहे, पण तरी तुम्हाला काय वाटत असेल ते तुम्ही सांगा. डिसेंबरमधील पुस्तकं एका व्हिडिओमध्ये घेऊ आणि नक्कीच एकेका याचे व्हिडिओ जास्त होतील, पण मग मला असं वाटतं हे लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने आणि तुम्हालाही अभ्यास करण्याच्या दृष्टीने सोपं होईल आणि मलाही व्हिडिओ बनवण्याच्या दृष्टीने सोपं होईल. तर अशा पद्धतीने हे पुस्तक आहे. तरी मी तुम्हाला आता अनुक्रमणिका दाखवते. हे बघा, पहिल्या पेजपासून दाखवते. त्या व्यतिरिक्त मला अजून एक सांगायचं आहे. अनुक्रमणिका दाखवते मी. तर जे कोणी आता आगामी 2026साठी एक्झाम्ससाठी प्रिपरेशन करत आहे, तर बघा, मागील 1.5 वर्षाच्या चालू घडामोडींचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. आत्ता 2026चा चालू आहे फेब्रुवारी महिना, आज 24 तारीख आहे. म्हणजे तुम्हाला जानेवारी 2025पासून ते आत्तापर्यंत सगळ्या अभ्यास चालू घडामोडीचा करावाच लागणार आहे. म्हणजे हे एक पुस्तक तुम्हाला कंप्लीट करावं लागेल. त्याच्यानंतर हे ऑलरेडी आपण कंप्लीट करत आलेलो आहोत, 1200 सराव प्रश्न. हे याच्यातले थोडे किती 250-500 काहीतरी प्रश्न राहिलेले आहेत, ते मी तुमचे कंप्लीट करून घेणार आहे. ठीक आहे, हा आहे. आणि याच्यातले जे काही 11-12 लेक्चर झालेले आहेत ते तुम्ही बघून घ्या. याच्यात मी व्यवस्थित एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. हे याच्यावरच आधारित हे पुस्तक आहे. आणि एक आहे वार्षिकी 2026 करंट एक्सप्रेस, हे पण मी तुमचं सगळं करून घेते आहे. म्हणजे तुम्ही जर ह्या 3 लेक्चरच्या सिरीज व्यवस्थित फॉलो केल्या ना, तर मग याच्याने तुम्हाला फायदा काय होईल की तुम्हाला बाकी कुठे जास्त काय बघायची गरज पडणार नाही आणि रिव्हिजन होतील आणि तुम्हाला 2-3 पुस्तकं वेगवेगळ्या पद्धतीने रेफर केलं आहे, त्याचा फायदा होईल. ठीक आहे, तर हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि ह्या सिरीज पण लवकरच कंप्लीट होतील. पुढे बघा, जे मला तुम्हाला सांगायचं होतं, पुस्तकाचं इंट्रोडक्शन बघू. 75वी अमृत महोत्सवी आवृत्ती, चालू घडामोडी, इयरबुक 2026, संपादक देवा जाधवर, द युनिक अकॅडमी. वैशिष्ट्य 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंतच्या चालू घडामोडींचा समावेश. 2026मधील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त परीक्षाभिमुख चालू घडामोडींचा समावेश. आता आपण हे पुस्तकाचं तर सरांनी इथे इमेज दिलेली आहे, जे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. किंमत पण मी तुम्हाला सांगितली आहे, 400 रुपये किंमत आहे. मला मिळालं आहे 280 रुपयाला. ठीक आहे, हे बाकीचे हे पण दाखवते. तुम्हाला समजा काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे हवा असेल तर तुम्ही इथे बघू शकता. आणि अशा पद्धतीने सरांनी अनुक्रमणिका दिलेली आहे की काय काय दिलेलं आहे प्रत्येक महिन्याचं सरांनी. ठीक आहे, त्या अनुक्रमणिकेमध्ये पण सरांनी कुठे ह्या असे चार्ट्स फॉर्मॅटमध्ये हे मानचिन्ह वगैरे दिलेले आहेत. जसं इथे अभिजात भाषा दिलेल्या आहेत. तर हे सगळं इथे भारतातील राष्ट्रीय पक्ष. तर मग अशा पद्धतीने हे पुस्तक खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे, जम्बो आहे तसं, पण मग आपण कव्हर करून घेऊ. ठीक आहे, आणि मग आता मी मध्ये तुम्हाला दाखवते, जेवढं दिसतंय तेवढं तुम्ही बघा. तर अशा पद्धतीने हे पुस्तक आहे, जे आपण काही पार्ट्समध्ये, म्हणजे 1 मंथ घेतला की तो काही पार्ट्समध्ये कंप्लीट करून घेत जाऊ. कारण एका महिन्यातच बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. आणि ज्यांना स्टार्ट करायचं असेल त्यांनी जानेवारी मंथ 2025चा ऑलरेडी स्टार्ट केलेला आहे, तिकडे जा आणि ते बघा. ठीक आहे, तोपर्यंत मी हे स्टार्ट करते आणि सायमल्टेनियसली आपले याचे पण व्हिडिओ येत जातील. ठीक आहे, धन्यवाद.